किती वर्षांनी भेटतोय आपण द्रौपदी? अश्वत्थामा, 15 वर्षांनी पाहतोय आपण एकमेकांना. 15 असतील, 15 असतील, पण ते सगळं चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं आहे. भीमानं आणि अर्जुनानं माझ्या मुसक्या बांधल्या होत्या. कृष्ण माझ्याकडे भेदक नजरेने बघत होता, कारण त्या द्रष्ट्या योगेश्वरालाही माझा संहार टाळता आला नव्हता. मी रक्त ओकत होतो आणि रक्ताबरोबर भीमानं तोंडात कोंबलेली मातीही थुंकत होतो, पण सगळे फक्त तुझी वाट पाहत होते. आणि मग तू शिबिराच्या दरवाजातून एखाद्या यज्ञाच्या ज्योतीसारखी भडकून आलीस आणि म्हणालीस, माझी 5ही पोरं यानं मारली, सासर माहेरची कुळं मारली, कपटानं अधर्मानं मारली. आजपर्यंत कोण्याही योद्ध्यानं जे केलं नाही ते या चांडाळानं केलंय. त्याने झोपलेले योद्धे मारले. भीमा, दगडावर मडका आपटून जसं फोडावं तसं याला फोड आणि त्याचे तुकडे तुकडे मला आणून दाखव. नाही, या चांडाळाच्या चेहऱ्यावर तेजाचं, सामर्थ्याचं कोणतंही चिन्ह दिसता कामा नये. च्या कपाळावरचा तो दिव्य मण्याचं ते लकाकतं तेज मला सहन होत नाहीये. भीमा, आत्ता छाता तो दिव्य मणी काढून घे. जन्माबरोबरच मी हा मणी घेऊन आलो होतो. कर्णाच्या कवच कुंडलासारखा माझा तो मणी. तो गेला आणि ही जखम भळभळत राहिली. जसे माझे कान, नाक, डोळे तशी ही जखम. परंतु मी माझ्या जखमेवर कधी कधी फार प्रेम करतो. तसं आपण आपल्या हातांवर, केसांवर, शरीराच्या कणाकणावर नाही प्रेम करत, तसंच. काय झालं अश्वत्थामा? सांग, का ही भयंकर शिक्षा मी भोगतो आहे? युद्धाचं, संहाराचं, सुडाचं सगळं दुःख, सगळं भोग फक्त माझ्या एकट्याच्याच कपाळी का? मी अधर्मानं लढलो म्हणून, पण कोण धर्मानं लढला? भीम लढला, धर्म लढला, कृष्ण, अर्जुन. मी झोपलेले क्षत्रिय वीर मारले, पण तातांना दृष्टद्युम्नानं कसं मारलं? रथावर तेही जवळजवळ झोपल्यासारखे नव्हते का? तेही तितकेच निरागस का दिसले नाहीत कोणाला? मग मलाच का ही शिक्षा? त्या पापात्म्या कृष्णाला का नाही? जिथं लहानपणी तो आपलं सुंदर मोरपीस खोत असे, तिथेच त्या द्रष्ट्याच्या कपाळावर एक जखम का नाही भळभळत गेली? का त्या सर्वांनी एक झोपलेला वीर मारला आणि मी 5-25 मारले म्हणून ही शिक्षा? म्हणजे ही गणना कमी अधिक संख्येचीच. पण नाही, अधर्म तो अधर्मच, पाप ते पापच. म्हणून ही खून, म्हणून हा घाव.